नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला रोजच्या आमटीमध्ये करण्यासाठी राजस्थानची स्पेशल पंचमेल डाळची रेसिपी घेऊन आलेली आहे. ही डाळ 5 प्रोटीनयुक्त डाळीपासून बनवलेली असल्यामुळे खायला तेवढी स्वादिष्ट आणि अप्रतिम आहे. चला तर मग आजची ही राजस्थानी पंचमेल डाळ करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात. राजस्थानी पंचमेल डाळ करण्यासाठी एका भांड्यामध्ये 2 चमचे मूग डाळ, 2 चमचे चणा डाळ, 2 चमचे तुरीची डाळ, 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे मसूरची डाळ घ्यायची आहे. या डाळी मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. डाळी धुवून झाल्यानंतर पाऊण ग्लास पाणी ओतूया आणि याच्यावर झाकण ठेवून डाळ भिजण्यासाठी 30 ते 40 मिनिटे बाजूला ठेवूया. फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे तेल, 1 हिरवी वेलची फोडून घेतलेली आहे, 5 काळे मिरे, 3 लवंगा, पाव इंच आले एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, 1 पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 1 लाल सुक्या मिरचीचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत, 1 हिरवी मिरची लांबट आकार होईल अशी चिरून घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, अर्धा टीस्पून लाल तिखट आणि मीठ चवीनुसार. 30 ते 40 मिनिटे झाल्यानंतर सर्व डाळी आपल्या छान भिजलेल्या आहेत. कुकरच्या डब्यामध्ये डाळ घेऊन त्याच्यामध्ये आणखीन पाव ग्लास पाणी ओतूया. हळद आणि चवीनुसार मीठ घालूया. आता गॅसच्या मध्यम आचेवर कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेऊयात. कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर डाळ छान मऊ शिजलेली आहे. पळीने ही डाळ छान घोटून घेऊयात. आता आपण डाळीला फोडणी देऊयात. पॅनमध्ये मोठे 1.5 चमचे तेल घालूया. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तुपामुळे ही डाळ आणखीनच चविष्ट होईल. तेल गरम झाल्यावर जिरे घालूया. जिरे उमलले की हिंग, लवंग, काळे मिरे, सुकी लाल मिरची, हिरवी वेलची, चिरलेले आले, हिरवी मिरची घालूया आणि 30 ते 40 सेकंद भाजून घेऊया. फोडणीचा खमंग वास सुटायला लागलेला आहे. टोमॅटो घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर हा टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊया. 5 ते 7 मिनिटे झाल्यानंतर टोमॅटो छान मऊ झालेला आहे. धने पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट घालूया आणि छान मिक्स करून घेऊन 1 मिनिटभर भाजून घेऊया. आता याच्यामध्ये घोटून घेतलेली डाळ घालूया. थोडंसं पाणी घालूया आणि मिक्स करूया. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता ही डाळ दाट येईपर्यंत शिजवून घेऊया. 7 ते 8 मिनिटे झालेले आहे. डाळ छान दाट आलेली आहे. मी डाळ शिजतानाच मीठ घातलेलं असल्यामुळे पुन्हा याच्यात मीठ घालत नाही आहे. गरज वाटलीच तर बघून मीठ घालायचं आहे. आता आपण गॅस बंद करूया. राजस्थानची फेमस पंचमेल डाळ तयार झालेली आहे. ही डाळ बाटीसोबत खाल्ली जात असली तरी रोटी, चपाती, गरम गरम वाफाळलेला भात, पालक किंवा मटार पुलावसोबत खायलासुद्धा तेवढीच भारी वाटते. मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजे लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.